सुंदर दिसायचंय म्हणजेच भरपूर सारा मेकअपचे प्रोडक्ट घ्यायचे, खूप सारा मेकअप करायचा किंवा खूप सारे पार्लरचे चक्कर मारायचे किंवा खूप सारे ड्रेसेस घ्यायचे, खूप मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेसला फॉलो करायचं. असं करायचं? अजिबात असं नाही करायचं. तरीही आपण सुंदर दिसू शकतो. नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण घरी खूप सारे महागडे प्रोडक्ट किंवा खूप साऱ्या गोष्टी न यूज करता घरी कशा प्रकारे सुंदर दिसू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण कशा प्रकारे छान असा आपला रुटीन ठरवू शकतो किंवा आपण छान दिसू शकतो. आपली त्वचाही नेहमी ग्लोई असेल किंवा कोणीही तुम्हाला बघितलं तर तुमची एज त्यांना कळायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल, असं तुम्हाला बनायचं आहे तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओमध्ये ब्युटी टिप्स, लाईफस्टाईल आणि भरपूर असे डेली रुटीन वगैरे असतं, तर नक्की तुम्हाला आवडेल अशा गोष्टी असतात सगळ्या गृहिणींना. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं बजेट. तुमचं बजेट बघा किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जो कोणी कमवत असेल त्याचा बजेट तुमच्या महिन्याच्या बजेटनुसार जेवढे पैसे म्हणजे एक्स्ट्रा उरतात थोडेफार तुमच्यासाठी दिलेले असतात तुमच्या पर्सनल खर्चासाठी, तर ते सगळे पैसे आपण स्वतःवर उधळून द्यायचे का? खूप सारा मेकअपचे प्रोडक्ट आणायचे, खूप कपडे आणायचे, असं का? अजिबात नाही. तुमचं बजेट ठरवा. तुम्ही जर काहीतरी करत असाल, स्वतः तुम्ही कमवत असाल, तर तुम्ही त्याच्यावर खर्च केलेलं तुम्हाला विचारणारं कोणी नसतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः काही करत नाही तेव्हा तुम्हाला विचारणारे भरपूर असतात. तर या गोष्टी नक्की लक्षात घेतल्या पाहिजे. असं म्हणत नाही मी की आपले स्वप्न, छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला घ्यायच्या त्या घेऊ नका, घ्या, पण लिमिटात. ज्या गोष्टी आपण यूज करणार आहोत, खरंच आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, सगळ्या गोष्टी आपल्या यूज होतील का, तेव्हाच त्या गोष्टीवर पैसे खर्च करणं चांगलं आहे. किंवा म्हणजे तुम्ही जर त्याच्यावर खर्च केलाय तर तेवढे पैसे म्हणजे खर्च केल्याचं काहीतरी नफा तुम्हाला भेटला पाहिजे की तुम्ही यूज केलाय, जो प्रॉडक्ट तुम्ही घेतलाय किंवा एखादा ड्रेस तुम्ही घेतलाय तर त्या ड्रेसचा वापर होतोय का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे का, तेव्हाच आपण ते परचेस केलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण टी व्ही बघत असतो किंवा मोबाईलमध्ये, आता टी व्हीपेक्षा मोबाईलकडे सगळ्यांचं कल आहे. सगळ्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये बघत असतो. ह्या ॲक्टर्सने अशी साडी घेतली, त्या एखाद्या फिल्म स्टारने किंवा एखादी कोणीतरी असेल त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप सारी छान अशी ज्वेलरी आहे, तीच परचेस करायची. तशाच प्रकारे ड्रेसेस मी ट्राय करायचं. त्यांचं कसं असतं माहिती आहे का, त्यांना त्या टायमिंग पुरतं ते ड्रेस त्यांना कम्फर्ट असतं, म्हणजे त्या टायमिंगपर्यंतच ते घालणार असतात, नंतर ते घालणार नाही. ते काय करतात, छोटासा ॲड आहे किंवा छोटासा जे काय त्यांना ॲक्ट दिलेला असतो तेवढ्यापुरती ते ड्रेसेस वापरतात. त्याच्यानंतर ते ड्रेस वापरत नाही. त्यांना जे ड्रेस कम्फर्ट वाटतात ते ड्रेसेस ते वापरत असतात. तर आपण त्यांना बघून तसं करायला जायचं नाही किंवा आपण करू शकत नाही, कारण त्यांचे जे हे असतात कॉस्ट्यूम वगैरे असतात ते खूप महागडे असतात आणि तसं डुप्लिकेट जरी घ्यायला गेलो की तर खूप सारा खर्च होतो. तर मग समोरच्याला जसं बघितलंय तसंच न करता आपला बजेट कुठपर्यंत आहे, ज्या गोष्टी आपल्या बजेटनुसार आपण करून व्यवस्थित चाललो पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते की आपण हिरोईन्स वगैरे ते काय काय लावतात, काय काय घेतात ते बघतो किंवा ते एखादी ॲक्ट करतात किंवा छोटी मोठी ॲड येतात आपल्या याच्यामध्ये. त्यांचं असतं की हे क्रीम लावा, याने खूप छान हे होतं, हे करा त्याने खूप छान तुमचा चेहरा होईल. ह्या सगळ्या गोष्टी ते आपण घ्यायला जातो, पण ॲक्च्युली त्यांच्या लाईफमध्ये काय काय करतात ते आपल्याला आपण बघत नाही. कारण त्यांचं खानपान फक्त वरून आपल्या चेहऱ्यावर जे काही आपण लावतो, जे काही प्रोडक्ट्स लावतो तेच त्याच्यामुळेच आपला चेहरा छान दिसू शकतो असं अजिबात नसतं. ते जे खाण्यापिण्यात, त्यांच्या आहारात जे काही गोष्टी आहेत तेही आपण बघितलं पाहिजे. कदाचित भरपूर अशा हिरोईन्स आहेत की ते त्यांचं रुटीन सांगतात की हेल्दी काय खातात. मी तर ब्युटी म्हणजे चेहऱ्यावर जे काही आपण लावतो त्याच्यापेक्षा मी आपल्या शरीरात जे काही कमतरता आहे, कोणाला ब्लड कमी असतो, कोणाला हिमोग्लोबिन कमी असते किंवा कोणाला वेगवेगळे आजार असू शकतात, त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे आपलं खानपान हे चांगलं असलं पाहिजे. एक चांगली त्वचासाठी मी म्हणेल आपला रुटीन खूप छान म्हणजे असं चांगल्या प्रकारे असला पाहिजे. त्याच्यात सगळे जे हे असतात ना, भाज्या, सगळ्या हिरव्या पालेभाज्या, सगळ्या गोष्टी, सीझन वाईज फळं वगैरे हे सगळे आपण ॲड केले पाहिजे. सीझन म्हणजे स्टार्ट होतात जे काही फळं येतात, जसं की म्हणजे उन्हाळ्यात आंबे वगैरे असतात तर ते आपण खातोच. त्याच्यानंतर जे काही बाकीच्या सीझननुसार जे फळं असतात तेही आपण खाल्ले पाहिजे.
त्याच्यामुळेही आपल्याला खूप सारा प्रोटीन किंवा खूप साऱ्या गोष्टी भेटतात की त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे विटॅमिन्स वगैरे भेटतात. त्याच्यामुळे आपला चेहरा ग्लोई चांगला दिसतो. आणि आपण बाहेरच्या जे काही आणतो त्याच्यापेक्षा आपण घरी काही गोष्टी केल्या पाहिजे. होम रेमेडीज आपण ट्राय केल्या पाहिजे. आपल्याला झटपट सगळं पाहिजे. एकदम झटक्यात आपण खूप सारे गोरे होऊ किंवा खूप सारा छान आपला चेहरा होईल, खूप असं एक वेगळाच ग्लो आपल्या चेहऱ्यावर असं अजिबात होत नाही. ते हळूहळू होत असतं आणि वयानुसार ते ग्लो कमीही होतो, सुरकुत्या पडतात, भरपूर होतात किंवा कोणाला डार्क स्पॉट असतात किंवा भरपूर गोष्टी असतात ज्या होऊ शकतात, पण त्या आपण टाळू शकतो. कशाप्रकारे? आपलं खानपान व्यवस्थित असलं पाहिजे, आपण योगा केला पाहिजे, थोडाफार व्यायाम केला पाहिजे, आपण सगळ्यांची काळजी घेत घेत स्वतःचीही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या 15 मिनिटं जरी योगा केला किंवा छोटी मोठी एखादी एक्सरसाइज केली ना, बघा तुमचा दिवस खूप छान जाईल. आणि तुम्ही हे करून बघा. केल्यावर नक्की कमेंटही करा माझ्या व्हिडिओ खाली की तुम्हाला काय फरक वाटला त्या दिवशीचा. नॉर्मल दिवसापाशी उठा, एकदम भूतासारखं उठायचं, उशिरा उठायचं आणि लगेच मुलांचा डबा वगैरे करण्यास आंघोळ करायची नाही, काय नाही, आणि त्यांचा डबा करून लगेच मोकळं व्हायचं आणि मग नंतर दिवसभर मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसायचं. असं अजिबात करायचं नाही. स्वतःकडे लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल की तू व्हिडिओ बनवते, तुझं व्हिडिओ तर बघावं लागेल. म्हणजे बघतोय आम्ही, तर तूही टाइमपास करतेस का? तर एक वेळ ठेवायचा. आपला दिवसभराचा रुटीन आपण लिहून ठेवला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण जसं मुलांना मॅनर्स लावायचा प्रयत्न करतो, तसं आपल्याला स्वतःमध्येही सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या पाहिजे. मगच ते मुलं पाळतात. आपण सकाळपासून आपलं रुटीन लिहून ठेवलं पाहिजे की सकाळी मला काय करायचं, दुपारी मला काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचंय, आज कोणती क्लिनिंग करायची, घरात कोणता कामच करायचा आहे मला, या सगळ्या गोष्टींचा मॅनेजमेंट आपल्याकडे असला तर आपल्याला आपल्यासाठी वेळ नक्कीच काढता येतो. आपण इकडे तिकडे गॉसिप करण्यापेक्षा म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आता म्हणजे एवढं करत नाही तरी आपण थोडा वेळ जर कोणाला बोलायला लागलो की खूप सारा टाइम जातो मोबाईल्समध्ये, टाईममध्ये, किंवा स्क्रीन टाईम तुमचा कमी करा. 1-1.5 तास तुम्ही स्वतःसाठी द्या, मोबाईलमध्ये द्या. असं हळूहळू थोडे थोडे म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक घेऊन मोबाईल बघू शकता, कारण मोबाईल हा काळाची गरज बनला आहे आणि सगळे मोबाईलमुळे, म्हणजे मोबाईल नसला की त्यांना काही जात नाही, चहा जात नाही, पाणी जात नाही, जेवण जात नाही, असं होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमचा खाण्यापिण्याकडे लक्ष दिला पाहिजे. त्याच्यानंतर जर शॅम्पू वगैरे किंवा एखाद्या गोष्टी अशी बनवा, घरी बनवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे तुमच्या केसांना हानी होणार नाही. खूप सारे महागडे प्रोडक्ट घेण्यापेक्षा घरीच काही बनवा, तर त्याच्यामुळे खूप सारा फायदा होऊ शकतो. दुधाची साय असते ती लावा, एखाद्या वेळेस हळदी किंवा बेसन पीठ असतं ते लावा, त्याच्यामुळे खूप छान सगळ्या गोष्टी हे होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर म्हणेल की मी असे ड्रेसेस आणू नका, म्हणजे तुम्ही जर बाहेर जॉब वगैरे करत असाल तर दररोज तुम्हाला त्याच्यावर हे करावं लागेल, इस्त्री करावी लागेल, आयरन करावी लागेल, अशा गोष्टी आणू नका. म्हणजे ड्रेस घेतानाही ते कॉटनचे वगैरे ड्रेसेस घेणे टाळा, कारण दररोज जर तुम्हाला बाहेर जायचे तर अशा गोष्टी न केलेल्याच बरा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी सकाळी एकतर वेळ कमी असतो, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही. तर स्किन केअरही आपला व्यवस्थित असला पाहिजे. तर स्किन केअरमध्ये सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे डेली तुम्ही लावलंच पाहिजे. सनस्क्रीनमुळे खूप सारे फायदे होतात. तर ते आता नाही, नंतर आपल्याला कळून येतं की हे जर वापरलं असतं तर आत्ता हे झालं नंतर. सनस्क्रीन एक चांगल्या क्वालिटीची सनस्क्रीन एकदा घेतली की खूप सारा खर्च करावा लागत नाही. एकदा घेतली तर 5-6 महिने, तर ती एक मोठा बॉटल जर घेतला तुम्ही सनस्क्रीन तर भरपूर दिवस जातो आणि ते तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे. ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसारखं, ऑइली स्किन असेल तर तसं, आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला खूप सारी काळजी घ्यायची आहे, कारण त्या स्किनला लवकर काही सूट होत नाही. खूप सारे हे होतात, त्याचे दुष्परिणाम दिसून येतात लवकर, कारण सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांना खूप सारे प्रॉब्लेम आहेत. तर तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरला विचारूनच हे सगळ्या गोष्टी करा. त्याच्यानंतर म्हणेन मी की अशा साड्या वगैरे की ज्या तुम्ही कंटिन्युअसली यूज करू शकत नाही, कधीतरी यूज करणार आहात, त्याच्यावर जास्त पैसे खर्च करू नका. कारण त्याच्यामुळे तुम्ही पैसे खर्च करून ते आणून एखादी वस्तू ठेवली, एखाद्या समारंभासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी तुम्ही तेवढंच ते घालाल, ती तशीच राहणार आहे. त्याच्यावर खूप सारे पैसे इन्व्हेस्ट केले, त्याच्यामुळे तुम्ही कोणाला द्यायचं पण तुमचं मन होत नाही. व सगळ्या गोष्टी आपण दररोजही ते यूज करू शकत नाही. त्याच्यापेक्षा मी म्हणेल की डेली यूजला जे काही कपडे तुम्ही वापरतात त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे जास्त भर द्या, कारण ते खूप गरजेचं आहे.
आपण डेली यूजला जे काही वापरतो ना, आपल्या घरात सगळ्यांचं आपण सकाळी सकाळी सगळ्यांचा आवरून द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे स्वतःसाठी वेळच नसतो. सगळ्यांना आपल्याला ते गाऊनमध्ये किंवा बघण्याची सवय झालेली असते. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपलं आवरल्यानंतर म्हणजे लवकर उठलो आपण तर ऑफकोर्स आपलं लवकर आवरतं आणि आपलं आवरल्यानंतर लगेच स्किन केअर करायचं. कारण आपल्या घरात आपले मुलं, आपले जे घरची फॅमिली आहे, तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर तुमची सगळी फॅमिली तुमच्यावर फोकस असतो. सकाळी सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा एकदम छान आणि फ्रेश दिसला तर सगळ्यांना आनंद होतो आणि सगळ्यांचं तुमच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन वाढतं किंवा तुम्ही स्वतःला जेव्हा किंमत द्याल तेव्हाच तुम्हाला दुसरेही किंमत देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे की आपण स्वतःला खूप सारा दिलं पाहिजे की आपण खूप छान आहोत, खूप सुंदर आहोत. आपण स्वतःला म्हटलं की आणि इतरांसाठी नाही, स्वतःसाठी जगायला शिका. थोडं का होईना आपण स्वतःवर टाईम दिला पाहिजे. आपण मेन गोष्ट स्त्रियांचं असं होतं की आपण स्वतःला टाईमच देऊ शकत नाही. कारण फॅमिली हे सगळं माहेरचं झालं की सासरचं, सासरचं झालं की माहेरचं किंवा एखाद्या तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाकडे जायचं हे ते ह्याच्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचं जे आहे टाईम ते वाया घालवतात. म्हणजे स्वतःसाठी तुम्ही टाईमच देत नाही. तर नक्की स्वतःसाठी टाईम द्या. जास्त काही नाही करायचं. जास्त तुम्हाला गोष्टी नाही भेटल्या तरी दूध सगळ्यांच्या घरात असतं. दुधावरची साय वगैरे लावणं किंवा जे काही आपण होम रेमेडीज किंवा जे काही होममेड आपण बनवू शकतो स्वतःसाठी ते बनवा. हेल्दी म्हणजे दररोज जर तुमच्या घरात दूध वगैरे जास्त असेल, येत असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर दूध प्यायची सवय ठेवा. त्याच्यामुळेही तुमचं मन शांत राहील, भरपूर गोष्टी व्यवस्थित होईल. सकाळी जर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे थोडेफार घेतले तर त्याच्यामुळेही तुमच्या स्किनवर भरपूर गोष्टी छान दिसू शकतात. त्याच्यानंतर असे ड्रेस घेऊ नका की ज्याच्यात तुम्हाला दररोज इस्त्री करावी लागेल. जर तुम्ही ऑफिसला चालत असाल तर नक्कीच असे ड्रेस घेऊ नका की त्याच्यावर तुम्हाला दररोज इस्त्री वगैरे करावी लागेल. आणि दररोज असे म्हणजे गाऊनच न घालता, साडीच न घालता वेगवेगळे ड्रेसेस ट्राय करा. कारण त्याच्यामुळे समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तुमच्याकडे तो चांगला होतो की छान राहते. तुमची एजही लक्षात येत नाही. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि खूप सारे नवीन नवीन जे येतात ना ते ट्राय करण्यापेक्षा जे घरी आहे त्याच्यावर नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून तुम्ही छान अशा दिसू शकता. छान लुक तुमचा बनवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आय होप तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.